पिठापूर व कुरवपूर ही दोन्ही क्षेत्रे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चैतन्याने परमपवित्र झालेली आहे। या दोन्ही ठिकाणी त्यांनी दुःखी कष्टी जीवांचा उद्धार केला। त्यांची दुःखे, व्याधी, पापे त्यांनी आपल्या दिव्य व अगम्य अशा नाना प्रकारच्या लीलांनी दूर केली। वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच त्यांचे हे महान कार्य चालू होते। त्यांच्या परिवारातील सर्वांनाच त्यांच्या अद्भुत लीलांनी विस्मयचकित केले होते। अनेक प्रसंगी ते स्वतःच दत्तगुरु असल्याची प्रचिती त्यांनी लोकांना दाखविली आहे। प्रभू वयाच्या 16व्या वर्षापर्यंत पिठापूर येथे वास्तव्यास होते। त्यानंतर आपल्या भक्तांची हाक ऐकून ते घराबाहेर पडले। पिठापूर येथून ते कुरवपूर येथे आले। कुरवपूर येथे त्यांनी 14 वर्षे राहून जनसेवा केली। श्रीपाद श्री वल्लभांचे संपूर्ण चरित्र म्हणजे एक सजीव चैतन्य श्रुती आहे। श्रीपादांचे अवतार कार्य महान असून अवर्णनीय आहे। श्रीपादांचे पुढील पूर्ण अवतार नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ आहेत। हे अवतार महाराष्ट्रात झालेले असून ते सर्वांना परिचित आहेत। महाराष्ट्रात झालेले अनेक अवतार, उदाहरणार्थ गजानन महाराज, श्री रामदास स्वामी, श्री गाडगे महाराज, श्री साई बाबा अशा झालेल्या महान अवतारांचे भाकीत श्रीपादांनी त्या काळात केलेले आढळते। ही चराचर सृष्टी परमात्मा स्वरूप आहे। धर्मरक्षेच्या क्रमात कृतयुगात जनार्दन, त्रेतायुगात रघुनंदन, द्वापर युगात श्री कृष्ण तर कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या ह्या अवतारांच्या भविष्यवाणीचा उल्लेख पुराणात वेदव्यासांनी केलेला आढळतो। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दनवर्धनाय अत्रिपुत्राय